नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही थंबनेलला तर पाहिलात, मटारमध्ये रवा घालून ही कुठली रेसिपी बनाल. पण ही रेसिपी अगदी छान झटपट आहे, 10 मिनिटात बनवून तयार होते. ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप इतका ओला मटार घेतलेला आहे बरं का. त्याचबरोबर 5 ते 6 इतक्या लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची मोडून घेतली, मुठभर कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घेतली आणि मिक्सरला ना आपण भरड असं वाटून घेणार आहोत. आता काय करायचं, आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि जमेल तितकी एकदम बारीक अशी आपल्याला पेस्ट करायची आहे. म्हणजे मटारचा ना जरासुद्धा दाणा राहायला नको. ओला मटार असल्यामुळे छान प्रकारे बारीक होतो. बघा, छान ह्यांची पेस्ट झाली का नाही. आता इथं आपण एक बाऊल घेऊयात आणि तयार केलेली पेस्ट ना ह्या बाऊलमध्ये आपण काढून घेणार आहोत. बघा, जरासुद्धा ह्याच्यामध्ये मोठे कण राहता का बघा. आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, तर आज आपण इथं करत आहोत हे मटारचे ना धिरडे किंवा तुम्ही ह्याला घावण म्हणू शकता. तयार पेस्ट एका बाउलमध्ये काढून झाली की त्याच्यामध्ये आपण पाव कप इतका रवा घालणार आहोत आणि 1 कप इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे बरं का. आता तांदळाचं पीठ हे मी घरी वापरलेलं आहे. अगदी तुम्ही विकतचं वापरलात तरीसुद्धा चालेल, बाजारमध्ये सहजपणे तुम्हाला मिळून जाईल. घरी तांदळाचं पीठ कसं करायचं माहिती आहे का. तांदूळ हा स्वच्छ धुवायचा, उन्हामध्ये सुकवायचा आणि एकदम बारीक दळायचं नाही. जरासं मोठं असं तांदूळ हे दळून घ्यायचं, ह्याचे छान घावण होतात. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 1 कप इतकं पाणी घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बरीच अशी पेस्ट होती की नाही, मग तेच मिक्सरचं भांडं खंगाळून ह्याच्यामध्ये पाणी घातलं आहे. एकूण किती पाणी लागलं हे तुम्हाला मी पुढे सांगतेच. ह्याच्यामध्ये ना जरासुद्धा आपल्याला गुठळ्या बनू द्यायच्या नाही. एकदम छान एकसारखं आपलं बॅटर व्हायला हवं बरं का. इतपत आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे. आता बघा, एकाच दिशेने असं करत राहायचं म्हणजे सतत छान प्रकारे ना हे मिसळलं जातं. एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे ना आपल्याला हे फेटून किंवा ह्यांचा ना एकजीव करून घेता येतो. रवा घातल्यामुळे हलका ह्याला क्रिस्पीपणा येतो म्हणून इथं वापरलेला आहे. अगदी नाही वापरला तर रवा तरीसुद्धा सुरुवातीला बघा 1 कप भरून पाणी घेतलं होतं ना, ते संपूर्ण वापरलं. नंतर दुसरा कपसुद्धा पाणी वापरलं. इथं तिसरा कप घेतला आहे ना, त्याच्यातला अर्धा कप पाणी वापरलं आणि छान ह्या टाईपचं आपलं हे मिश्रण तयार झालं. आता आपण ह्याच्यामध्ये रवा वापरला, तो फुलायला हवा आणि हे आपलं पीठसुद्धा थोडंसं भिजलं ना तर छान ह्याचे घावण होतात. म्हणून एक 10 मिनिट आपण भिजण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत का नाही चटपटीत अशी आपण टॅमॅटोची चटणी करून घेऊयात. त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा टॅमॅटो घातलेला आहे. 2 मध्यम आकाराचे टॅमॅटो चिरून रफलीच घेतलेत. त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदासुद्धा रफलीच चिरून घेतलेला, तो सुद्धा मिक्सर जारमध्ये काढून घेतला. त्याचबरोबर अर्धी वाटी इतकी फुटाणे डाळ घेतली. त्याचबरोबर इथं लसणाच्या 4 आपण पाकळ्या घेणार आहोत. 1 इंच आलं ह्याचे 2 तुकडे घातलेले आहेत. त्याचबरोबर 1 लाल मिरची घातलेली आहे आणि आपण हे मिक्सरला सुरुवातीला भरड असं वाटून घेऊयात आणि नंतर ना थोडंसंच पाणी घालून जमेल तितकं एकदम बारीक अशी आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे बरं का. तुमच्याकडे जर फुटाणे डाळ नसेल ना, तर शेंगदाणे भाजून त्याच्यावरचे सालं काढून इथं वापरात तरीसुद्धा चालेल. बघा, ही चटणी ह्या टाईपची एकदम मस्त झाली. आता ह्या चटणीला आपण फोडणी देऊयात. त्याच्यासाठी कढई गॅसवरती ठेवली. कढई तापली की अर्धी पळी इतकं तेल घातलं. तेल गरम झालं की अर्धा चमच इतकी मोहरी, अर्धा चमच इतके जिरे घातलेत, काही कढीपत्त्याची पानं घातलेले आहेत. फोडणी छान आपली तडतडू द्यायची आहे. फोडणी चांगली तडतडली ना, मग आता आपण जी मिक्सरला पेस्ट करून घेतली ना, टॅमॅटो, कांदा, फुटाणे डाळ ह्याची पेस्ट घालून घ्यायची आहे बरं का. इथं ना आपण ही वेगळी फोडणीची चटणी करत आहोत. नेहमी बघा आपण ना डोशांसोबत किंवा घावण्यांसोबत खोबऱ्याची चटणी करतो, तर आज आपण कांदा आणि टॅमॅटोची छान आंबटसर अशी चटणी केलेली आहे. एकदम छान चवीला लागते. आता बघा, सर्व चटणी काढून झाली की मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडं पाणी घालून इथं घातलं आहे. तुम्हाला चटणी किती घट्ट पातळ हवी त्याच्यानुसार थोडं इथं पाण्याचं प्रमाण वाढवलं तरीसुद्धा चालेल, पण मी जरा इथं चटणी घट्टच करते बरं का. आता बघा, एकच लाल मिरची वापरली होती, मग थोडंसंच नाही, इथं एक अर्धा चमचला कमी इतकं लाल तिखट वापरलेलं आहे. आत्तापर्यंत आपण मीठ नव्हतं घातलं, तर चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आणि सर्व मिसळून घ्यायचं. छान ह्याला उकळी फुटूसपर्यंत ना ही चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे बरं का. अगदी तुम्ही इथं अर्धा लिंबाचा रस पिळात तरीसुद्धा चालेल, पण मी जी टॅमॅटो वापरली होती ना, ती छान पिकलेली लाल बुंद वापरली होती. त्याच्यामुळे चटणी ही आंबट झाली. हवं तर तुम्ही थोडा लिंबाचा रस पिळू शकता. बघा, इथं बुडबुडे तुम्हाला चटणीला आले दिसले का, आणि छान टेक्स्चर आले बघा ह्या चटणीला. आता इथं आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि इथं बघा ही आपली का नाही छान फोडणीची चटणी तयार झाली. अगदी किती छान दिसते हो. आता आपण ही बाजूला ठेवूयात. त्याचबरोबर बघा, आपण हे मिश्रण करून अगोदरच ठेवलं होतं. ह्याच्यामध्ये रवा वापरला होता का नाही, त्याच्यामुळे जरा हे घट्ट झालं आहे बघा. म्हणजेच की ह्याच्यामधला रवा जो आहे ना, तो फुललेला आहे बघा. आता यापर्यंत आपण ह्याच्यामध्ये मीठ नव्हतं घातलं बघा. मग चवीनुसार मीठ घालूयात, एक साधारण अर्धा चमच इतकं, आणि सर्व छान प्रकारे मिसळून घेऊयात. हे मिश्रण बघा
घट्ट वाटतं आहे. मग आपलं अजून अर्धा कप इतकं पाणी उरलं होतं, ते इथं मी थोडं घालून थोडंसं सैलसर असं बॅटर करून घेतलं. आता चला ह्याच्या आपण धिरडे घालून घेऊयात. त्याच्यासाठी बघा गॅसवरती पॅन ठेवला आहे नॉनस्टिकचा आणि ह्याला मी तेल लावत आहे. कांद्याने लावायचं, म्हणजे हे जे आपले धिरडे किंवा डोसे आहेत ना, छान चटाचट उठतात बरं का. आता काय करायचं आहे, सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवून तवा छान गरम करून घ्यायचा आहे. मग आपल्याला ना जरा मध्यम गॅस करायचा आहे आणि ह्याचा डोसा घालून घ्यायचा आहे. हे पहिल्यांदा मिश्रण जे आपलं बॅटर आहे ते कडेने घालायचं, कारण मध्येच ना आपला तवा तापलेला खूप असतो म्हणून. म्हणजे मध्येच रंग लगेच येतो डोशाला आणि कडेने येत नाही म्हणून. आता बघा साधारण 1 पळी ते 1.5 पळी इतकं हे बॅटर आपलं घालून झालं की ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. जरा मला घट्ट वाटतं आहे हे बॅटर बघा. मग आपलं जे पाणी उरलेलं होतं का नाही तिसऱ्या कपातलं, ते संपूर्ण पाणी घालून पुन्हा हे बॅटर छान प्रकारे फेटून घेतलं. झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढायची बरं का, 1.5 मिनिटाची किंवा 1 मिनिटाची. म्हणजे ना छान प्रकारे घावून आपला मऊसूत होतं. अगदी तुम्हाला क्रिस्पीपणा हवा असेल मग झाकण नाही ठेवलात तरीसुद्धा चालेल. बारीक गॅसवरती छान हे घावण भाजून घ्यायचं, छान क्रिस्पीपणा ह्याला येतो. बघा मी कडेने थोडंसं तेल सोडलेलं आहे. अगदी नाही सोडलात तरीसुद्धा चालेल. आता आपण पलटी करून घेऊयात. वाव, बघू शकता किती जाळी छान आलेली आहे हो. आणि अगदी मस्त पोटभरीचा हा नाश्ता आहे. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं आपल्याला सुचत नाही, किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा असू दे. आता बाजारामध्ये बघा भरपूर प्रमाणात ओला मटार आलेला आहे. मग त्याच्यापासून ना हे असे धिरडे किंवा घावण करू शकता. खरंच खायला म्हणाल तर खूप छान लागतात. बघा दोन्ही बाजूनी ना मी छान प्रकारे भाजून घेतलेत. अगदी तुम्ही एकाच बाजूने भाजून घेतला तरीसुद्धा चालेल. आता एखाद्या अशा जाळीवरती काढायचे, म्हणजे कसं वाफेमुळे ना खालून ते ओलसर होत नाहीत, म्हणून जाळीवरती किंवा एखाद्यांना टोपल्यामध्ये काढलात तरीसुद्धा चालेल. आता आपण अशाच पद्धतीने आणखीन एक घालूयात. तर तव्याला बघा इथं मी तेल लावून घेतलं आहे आणि हे जरा बॅटर पातळ करून घेतलं आहे. बघा मस्त जाळी आली का नाही. बॅटर पातळ असलं का जाळीसुद्धा छान येते आपल्या ह्या धिरड्यांना. अगदी तुम्हाला मसाला धिरडं करायचं असेल ना, तर तुम्ही ह्या बॅटरमध्ये ना कांदा, टॅमॅटो, गाजर खिसून, बारीक चिरून कोबी, बारीक चिरून सिमला मिरची, साधी मिरची, कोथिंबीर, जिरं असं घालू शकता. मी आपल्या इथे साधेच धिरडे केलेत, कारण आपण मटार वापरला त्याचा छान फ्लेवर यावा ना, ह्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये कुठल्याही भाज्या वापरल्या नाहीत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. ओला मटार बघा अगदी चवीला जरा गोडसर असतो बघा, त्याच्यामुळे हे घावण देखील चवीला छान लागतात बरं का. आता मटारबरोबर मी कोथिंबीर घातली होती. तिथं तुम्ही थोडीशी पालक घातलात ना तरीसुद्धा चालेल. तुम्हाला पालक खाण्याचे तर फायदेच माहितीच आहेत. कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये मुलांनी हा पालक खाल्ला पाहिजे. मग तुम्ही इथे पालक थोडा वापरलात तरीसुद्धा चालेल. बघा चटाचट छान प्रकारे इथं आपले हे धिरडे होतात. मस्त. इथं बघा मी बिना तेलाचं सुद्धा एक करून दाखवलं, म्हणजे तुम्ही तेल बिलकुलसुद्धा खात नसाल तर तुम्ही ह्या टाईपचा सुद्धा हा धिरडं किंवा हे घावण करू शकता. किंवा मी जिथं तेलाचा वापर केला आहे तिथं तुम्ही तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आपण केलेल्या बॅटरपासून ना चांगले 8 ते 9 इतके आपले हे धिरडे होतात. पण इथं सध्या मी थोडेच केलेले आहेत बरं का. म्हणजे कसे गरम गरम खायला खूप छान लागतात ना म्हणून. अगदी सर्व हे जे धिरडे आहे छान जाळीदार झालेत बघा. आणि ह्याच्यासोबत ही चटणी केली ना अगदी छान लागते. बघा मी जरा इथं घट्ट केले, तुम्हाला हवं तर थोडंसं पाणी घालून थोडीशी सैलसर करू शकता. चटणी टॅमॅटोची थोडीशी आंबटसर असल्यामुळे ना ह्या डोस्यांसोबत खायला खूप छान लागते. आता इथं जी वडी दिसते ना ती मी हळवीची वडी केलेली आहे. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, पाहू शकता. बघा अगदी झाला का नाही पोटभरीचा असा नाश्ता, किंवा सकाळ संध्याकाळ आपण चपाती भाकरी तर खातोच, तर नक्की अगदी झटपट असा तुम्ही बेत करू शकता. मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.